अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। माझ्या सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला स्वामींना नैवेद्यामध्ये 20 ते 27 तारखेपर्यंत काय काय स्वामींचं आवडायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। नैवेद्याचं पान तुम्हाला कसं बनवायचं आहे, कोणत्या प्रकारचं बनवायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही 7 दिवसाचं मेनू ठरवून घ्यायचा आहे। पारायण झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकता। तर नैवेद्यामध्ये स्वामींना गोडामध्ये बेसनाचे लाडू, पुरणाची पोळी अत्यंत प्रिय आहे आणि तिखटामध्ये कांद्याची भजी आणि कडबोळी। तर स्वामींचे तुम्हाला हे गोडाचे आणि तिखटाचे पदार्थ मी सांगितले आहे। त्याच्यानंतर स्वामींना भातामध्ये कोणते प्रकार आवडतात तर तुम्हाला ते सांगते मी। भातामध्ये ठरलं तर साधा भात, मसाले भात, मुगाची खिचडी असे माऊलीला पदार्थ आवडतात। आणि आमटीमध्ये तुरीच्या डाळीचे वरण, तुरीची आमटी, मुगाच्या डाळीचे वरण तुम्ही असं करू शकता। भाकरी चपातीमध्ये तुम्हाला चपाती करायची आहे गव्हाची, पुरी करू शकता किंवा तांदळाची भाकर, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर किंवा सगळे धान्य मिळून तुम्हाला एक मिश्र भाकर करायची आहे। आणि भाजीमध्ये उसळीमध्ये तुम्हाला मटकी, मोड आलेली मटकी करायची आहे, मुगाची मटकी, वालाची मटकी, वाल, चवळी, चणे असे तुम्हाला उसळीमध्ये तुम्ही ठेवू शकता। फळभाज्यांमध्ये तुम्ही कोबी, फ्लावर, फरसबी, चवळीच्या शेंगा, गवार, दोडका, पडवळ, भोपळा, भेंडी आणि तोंडुली इत्यादी तुम्ही फळभाज्या ठेवू शकतात। यांच्यापैकी तुम्ही कोणतीही भाजी केलेली एका दिवसाला तरी पुष्कळ आहे। आणि तर पालेभाज्यांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे पालकची भाजी, मेथीची भाजी, लाल मठाची भाजी, चवळीची भाजी आणि आंबाड्याची भाजी ही स्वामींना अत्यंत प्रिय अशा भाज्या आहेत ह्या। तुम्ही याच्यापैकी कोणतीही भाजी माऊलीला नैवेद्यामध्ये ठेवू शकता। आणि माऊलीला दुधामध्ये दही, ताक, दूध, ताकाची कढी आणि कोकमचा सार नैवेद्याच्या पानात तुम्हाला आवर्जून वाढायचा आहे। तर कोशिंबिरीमध्ये तुम्हाला काय ठेवायचं आहे, गाजर, काकडी, टॅमॅटो, बीट अशी तुम्हाला कोशिंबीर करायची आहे। खोबऱ्याची चटणीही तुम्ही करू शकता किंवा दह्याचं रायतंही चालते। लिंबू, गाजर, लोणचे इत्यादी तुम्हीही ठेवू शकतात। चला, हे सर्व तुम्हाला मी स्वामींना नैवेद्यामध्ये काय काय आवडतं हे सगळं सांगितलेलं आहे। तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात। मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।